हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात आणि आपण करतोय शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पवित्र माहितीसोबत. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आणि आपल्या स्क्रीनवर फोटो शो होईल. ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्या लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी पौष महिन्यामध्ये शाकंभरी देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. बऱ्याच जणांना चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्र माहिती आहे. तसेच काहींना खंडोबाचे नवरात्र देखील माहिती आहे जे मार्गशीर्ष महिन्यात येतात. आणि हे जे शाकंभरी नवरात्र आहे त्यांना गुप्त नवरात्र देखील म्हटले जाते. बऱ्याच जणांना ते माहिती नाही. पण या दिवसामध्ये ज्या शाकभाज्या उत्पन्न होतात म्हणजे ज्या सीझनमध्ये येतात त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि या शाकंभरी नवरात्र उत्सव देवीचा साजरा केला जातो. देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ वर्षापासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा आपल्या भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीला आहे हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायाप्रमाणे शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचानयन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य यांसमेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो. पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. भारताच्या विविध प्रांतासोबत महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची व इतर समाज बांधवांचीही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नावही आहे. तिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे. शारदीय नवरात्राप्रमाणे शाकंभरी नवरात्रीमध्ये देखील आदिशक्तीची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला काही तरी विशेष महत्त्व आहे. यंदा 3 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. आता आपण बघणार आहे शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल माहिती दिलेली आहे. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला. देवीला याची करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. तसेच एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाची तिला प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात. तसेच दुसऱ्या धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवीची पौराणिक कथा फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होम हवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पाऊस अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र, स्तुती, जपसंख्या यांची उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाकभाज्या, फळे निर्माण केली. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले.
शाकंभरी ही 18 पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारीचे पूजन करणे ही या नवरात्रात एक विशेष धार्मिक प्रथा आहे. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा, उपासना, जप करायचा आहे आणि आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचं आहे. या नवीन वर्षात आई शाकंभरी देवीची कृपा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती नांदो. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतो. तसेच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.